लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज मुरुड शहरामध्ये अगदी उत्साहात साजरी होत आहे। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि जयंती ही मुरुड शहरामध्ये अगदी उत्साहाने केली जाते। आज या ठिकाणी जयंती कमिटी तसेच मुरुडमधील ज्येष्ठ नागरिक राजेंद्र मस्के साहेब या ठिकाणी आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया की आजच्या जयंतीनिमित्त आपण काय संदेश द्याल मुरुडकरांना। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते। सर्वप्रथम सकाळी ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम असतो ते सालाबादाप्रमाणे चव्हाणवाडी या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता ध्वजारोहण संपन्न झालं। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व समाजातील नागरिक, गावचे सरपंच आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती। त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी ध्वजारोहण झालं आणि नंतर दत्तनगर या ठिकाणी झालं। ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीने ही जयंती साजरी केली। त्यालाही सर्व स्तरातली बंधू भगिनी उपस्थित होत्या आणि सायंकाळी 5 वाजता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक चव्हाणवाडी या ठिकाणी येऊन प्रस्थान होईल आणि त्याचं विसर्जन छत्रपती शिवाजी महाराज चौक किंवा निसर्गाच्या नियमाप्रमाणे पाऊस वगैरे आला, काही व्यत्यय झाला, पाऊस नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मिरवणूक जाईल। मिरवणूक अत्यंत शांततेत सर्व धर्मातले बंधू भगिनी यामध्ये उत्साहाने साजरी होतील अशी जयंती उत्सव कमिटीची अपेक्षा आहे। त्याच्याप्रमाणे शिस्तीचं पालन करत महापुरुषांचा विचार सर्व समाज स्तरामध्ये जावा हा प्रमुख हेतू धरून आणि सुदैवाची बाब अशी की राज्य सरकारने प्रेरणा लेखनी दिन म्हणून आजपासून नवीन सुरुवात राज्य सरकारने केलेली आहे। त्या राज्य सरकारला बी आपण शुभेच्छा द्यायला हरकत नाही की अण्णाभाऊचं स्मरण म्हणून, अण्णाभाऊच्या कार्याचा गौरव म्हणून, अण्णाभाऊनं शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या दुःखाची जाणीव या देशाला आणि जगाला करून दिली। त्या अनुषंगानं त्यांचा सन्मान केला, त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली। आता शाळा, महाविद्यालय, कॉलेज, आम जनता यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट हा दिवस प्रेरणा लेखनी दिन म्हणून राज्य शासनानं सुरुवात केलेली आहे। त्याप्रमाणे आपण अण्णाभाऊचे विचार सर्व समाजात जातील अशा पद्धतीचं सर्वांनी मिळून काम करू, आपण त्या उत्सवात सहभागी होऊ अशा प्रकारची रास्त अपेक्षा मी आपल्यासमोर व्यक्त करतो। धन्यवाद।